न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये मी विश्वजीत आपलं स्वागत करतो। बुलेटिनमध्ये घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात आंदोलनाची ठिणगी, 43 एकर महारवतनाच्या जागेसाठी वारसदार रस्त्यावर। पुण्यातील जमीन घोटाळ्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया, तपास सुरू असून त्या दृष्टीने कारवाई केली जाणार असल्याची अमितेश कुमार यांची माहिती। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही, सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल, अंधारेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। आमचा गुन्हेगारांशी काही संबंध नाही, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। काही लोक राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं विधान। जमीन घोटाळ्यावरून पुण्यात शिवसेनेचं आंदोलन तापलं। 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यभरात खळबळ। अजित पवारांसोबत पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात देखील हालचालींना वेग। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकरता निवडणूक खर्चाची मर्यादा जाहीर। पुण्यातील उमेदवारांना खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये तर पिंपरी चिंचवडसाठी 13 लाख रुपये इतकी मर्यादा निश्चित। धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं, मला ठार मारण्याची सुपारी दिली, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। मराठा समाजाने शांत राहावं, जरांगे यांचं आवाहन। मनोज जरांगे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांची जालन्याच्या एसपींशी चर्चा। प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगेच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश। कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी रखडलेल्या कामाची केली पाहणी। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची घेतली भेट। अनधिकृतरित्या घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर कोम्बिंग ऑपरेशन करून कारवाई करण्याची केली मागणी। पिंपरी चिंचवड पोलिसांची तिसरी नजर होणार आता स्मार्ट। शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा 3 टप्प्यांमध्ये स्मार्ट केली जाणार। बिबट्या मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांसाठी नियमावली। ऊस पीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा अधिवास वाढल्यानं नियमावली तयार। काही प्राथमिक शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचं उघडकीस। नोकरीतील इतर लाभ आणि विविध सवलती घेण्यासाठी प्रशासनाची फसवणूक। काँग्रेस स्थानिक निवडणुकीसाठी सज्ज, काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांची माहिती। साक्षर व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पडल्या पार। नागपुरातील रहाटे कॉलनी चौकाजवळील धोकादायक स्पीड ब्रेकर अपघाताला ठरतोय निमंत्रण। महापालिकेने तात्काळ या ठिकाणी सूचना फलक लावण्याची स्थानिकांची मागणी। पंढरीत महाद्वार गाला उत्साहात साजरा। 11 वर्षीय बालकाच्या हातात पादुका देत उत्सवाची परंपरा पूर्ण। वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं यवतमाळच्या उमरखेड जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भव्य समूह गानाचे आयोजन। वंदे मातरम गीताच्या इतिहासावर टाकला प्रकाश, मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता। गोंदिया देखील वंदे मातरम गीताचं सामूहिक वाचन। जिल्हाधिकारी देखील झाले सहभागी। शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित। ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिद फडणीसांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाचं उद्घाटन। पुलंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त रेखाटलेल्या व्यंगचित्राचं सतीश शाळेकर यांच्या हस्ते अनावरण। या बातमीसह अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।